बघा, आठवड्याची सुट्टी वगळता सोमवार ते शुक्रवार दर दिवशी राम बाईक स्वारी करतो. कामाच्या ठिकाणी ये जा करताना तो रोज 120 किलोमीटर अंतर कापतो. 12 आठवड्यानंतर त्याच्या वाहनाने 9,000 किलोमीटर प्रवास नोंदवला, तर 12 आठवड्याच्या कालावधीत कामावर जाता येता केलेल्या प्रवासा व्यतिरिक्त राबने केलेला प्रवास किती, या गणिताचं आकलन हे 2 4 4 5 6 ओळीचे गणित स्पर्धा परीक्षा का देते, याचं आकलन क्षमता कोणाची परिपक्व आहे, या गणिताला ग्रास्प करण्याची, गणिताचं आकलन लगेच म्हणजे इन्स्टंटली करून घेण्याची आकलन क्षमता कोणाची तीव्र आहे, ही सुद्धा आमची मानसिक क्षमता तपासण्याचं कार्य स्पर्धा परीक्षा करत असते. लेकरांनो, असू द्या, प्रश्न सोपा आहे. प्रश्न कोणताही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, लगेच सापडतो. बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल आहेत, तुम्ही विचारता ते. जे प्रश्न सापडत नाहीत, बिनधास्त विचारा. हा प्रश्न कसा सोडवायचा, हा राम कुठंतरी कामावर आहे आणि तो आठवड्यातली सुट्टी वगळता, म्हणजे याचा अर्थ इथं जे सोमवार ते शुक्रवार हा त्याचा टाइम पिरियड दिला वर्किंगचा, म्हणजे सोमवार ते शुक्रवार या दरम्यान तो काम करतो. याचा अर्थ असा की शनिवारी रविवारी हे सुट्टीचे दिवस आहेत त्याच्या. मग त्याच्या कामाचे दिवस किती, लक्षात घ्या. इथं प्रश्न मनाशी असा करा की त्याच्या कामाचे दिवस, तो आठवड्यामध्ये सोमवार ते शुक्रवार असं काम करतो. या कालावधी दरम्यान दिवसाच्या सोमवार ते शुक्रवार म्हणजे सोमवार 1, मंगळवार 2, बुधवार 3, गुरुवार 4 आणि शुक्रवार 5. तो 5 दिवस काम करतोय एका हप्त्यामध्ये. आणि जिथं काम करतो त्या ठिकाणी ये जा करताना रोज 120 किलोमीटर एवढा अंतर कापतो, रोज, बरं का. मग एका हप्त्यामध्ये हे जे कामाचे दिवस आहेत 5, एका हप्त्यामध्ये तो किती अंतर कापतो एका दिवसामध्ये, लक्ष द्या, वाटल्याची तर मांडतो. एका हप्त्यातील कामाच्या दिवसात त्याने बाईकवर कापलेलं अंतर, बाईकवर कापलेलं काय हो सर, अंतर. एका दिवशी तो ये जा करताना 120 किलोमीटर अंतर कापतो एका आठवड्यामध्ये, सोमवार ते शुक्रवार या कालावधी दरम्यान तो कामावर असतो. हे दिवस 5, एका दिवशी 120 किलोमीटर अंतर ये जा करताना कापलं जाते. तर 5 दिवसाचं, अर्थातच त्याच्या कामाच्या एका आठवड्याचं त्यानं कापलेलं अंतर किती, तर हा गुणाकार 12 पंच 60 आणि त्यावर हे 0, 600 किलोमीटर हे एका हप्त्यातील म्हणजे आठवड्यातील कामाच्या दिवसात त्यानं बाईकवर कापलेलं अंतर. इथं गोष्ट 12 आठवड्यानंतर त्याच्या वाहनाने 9,000 किलोमीटर प्रवास नोंदवला. 12 आठवड्यानंतर त्याच्या वाहनाने किती, तर 9,000 किलोमीटर प्रवास नोंदवला. त्याचं जे काही बाईक आहे, त्याच्या बाईकचा जे प्रवास दर्शवणारा किलोमीटरचा काटा असतो, तो काटा म्हणतो की हा राम 9,000 किलोमीटर धावला. धावू द्या. कधी म्हणते, तर 12 आठवड्यानंतर. इथं एका आठवड्यामध्ये जर तो 600 किलोमीटर एवढा अंतर धावतो, तर 12 आठवड्यात त्यानं कापलेलं अंतर किती, त्यासाठी इथं लिहा असं, 12 आठवड्यात त्याने बाईकवर कापलेलं अंतर, बाईकवर कापलेलं अंतर एका आठवड्याचं, लेकरांनो 600, 12 आठवड्याचं किती हो सर, गुणीला 12 करा, 12 सखम 72, त्यावर हे 2 0, 7,200 किलोमीटर 12 आठवड्यामध्ये त्यानं बाईकवर कामाच्या ठिकाणी ये जा करण्यासाठी कापलेलं अंतर 7,200 किलोमीटर. मात्र त्याच्या बाईकवरचा जो काटा आहे तो म्हणतो की वाहनानं
त्याच्या वाहनानं, रामच्या वाहनानं 9,000 किलोमीटर एवढा प्रवास नोंदवला त्याच्या बाईकनं. मग प्रश्न जो विचारला की कामावर जाता येता रामने केलेल्या प्रवासाव्यतिरिक्त रामने केलेला प्रवास किती, त्यासाठी काय करायचं, हे 9,000 हे जे घड्याळ दाखवते की बाबा राम 9,000 किलोमीटर धावला, त्याचं किलोमीटर अंतराचं जे दाखवते का नाही घड्याळ, ते म्हणते की रामनं 9,000 किलोमीटर एवढं अंतर कापलं, किती, 12 आठवड्यानंतर. मात्र इथं आमचं हे गणित सांगते की राम 12 आठवड्यामध्ये कामावर येण्या जाण्यासाठी रामला लागलेलं जे अंतर आहे ते 7,200 आहे. मग हे 7,200 अंतर कामावर ये जा करण्यासाठी लागलेलं याच्यातून वजा करायचं. मग या शून्यातून शून्य गेला, या शून्यातून शून्य गेला, 10तून 2 गेले 8, इथं देऊन टाका 1,800 किलोमीटर. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे कामावर जाता येता केलेल्या प्रवासाव्यतिरिक्त म्हणजे कामावरील प्रवासाव्यतिरिक्त रामने केलेला प्रवास किती, त्याचं उत्तर ॲक्युरेट 1,800 किलोमीटर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ. लेकरांनो, मी फक्त निमित्त. माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुली आहेत. हा ग्रुप तयार करण्या पाठीमागचं रहस्य असं की विविध अंगानं वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रश्नांची लेकरांना सवय व्हावी, सर्वांगीण आणि सर्वंकष असा विविध प्रश्नपत्रिकेतील विविध प्रश्नांचा सराव व्हावा आणि त्यांची मानसिकता बलदंड व्हावी, मनातली गणिताबाबत असलेली भीती पळून जावी, हा उद्देश. या उद्देशानं हा ग्रुप. लेकरांनो, ग्रुपमध्ये आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो. तुमच्या काळजीपोटी हे सगळे प्रश्न अपलोड केले जातात. तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा. फायदे असे, दररोज असंख्य प्रश्न अभ्यासल्या जातील. दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती उरणार नाही, आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल. हा अनुभव गेल्या कित्येक दिवसांपासून आमचा ग्रुप अनुभवतोय. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरणार नाही. ओके. अंतर, वेळ, वेग, रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.